नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या अशी ही गुंतवणूक या मराठी चॅनेलमध्ये. आज आपण पाहणार आहोत कॉन्ट्रा कॅटेगरी मधील 3 असे फंड ज्यांनी जास्तीत जास्त रिटर्न्स दिले आहेत. या कॅटेगरीमध्ये हे 3च फंड आहेत. ते फंड आहेत SBI कॉन्ट्रा डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, कोटक इंडिया EQ कॉन्ट्रा फंड डायरेक्ट ग्रोथ आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड डायरेक्ट ग्रोथ. या तीनही फंडची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी झाली. हे तीनही फंड व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. कोटक इंडिया कॉन्ट्रा या फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 100 रुपयांपासून, तर SBI कॉन्ट्रा आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या दोन फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. एक्झिट लोड म्हणजे एखाद्या योजनेतून बाहेर पडताना किंवा रिडीम करताना गुंतवणूकदाराकडून आकारलेली फी असते. SBI कॉन्ट्रा या फंडमध्ये जर तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम करत आहात, तर हा एक्झिट लोड 1% आहे. कोटक इंडिया कॉन्ट्रा या फंडमध्ये जर तुम्ही 90 दिवसांच्या आत रिडीम करत आहात, तर हा एक्झिट लोड 1% आहे. आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडमध्येही हा एक्झिट लोड 1% आहे, जर तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम करत आहात. पुढे पाहूया कोणत्या फंडाचा किती एक्सपेन्सेस रेशिओ आहे ते. 0.77% इतके शुल्क SBI कॉन्ट्रा या फंडमध्ये आकारले जाते. तर कोटक इंडिया कॉन्ट्रा या फंडमध्ये 0.68% इतके शुल्क आकारले जाते. आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडमध्ये 0.53% इतके शुल्क आकारले जाते. सध्याच्या घडीला या फंडमध्ये एकूण किती रक्कम आहे ते बघूया. SBI कॉन्ट्रा या फंडमध्ये सुमारे 16,337 करोड, कोटक इंडिया कॉन्ट्रा फंडमध्ये सुमारे 1,861 करोड आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडमध्ये सुमारे 11,454 करोड इतकी रक्कम जमा आहे. इथे SBI कॉन्ट्रा या फंडवर इन्व्हेस्टर्सने जास्त विश्वास दाखवला आहे. अल्फा एखाद्या फंडाची कामगिरी कशी आहे ते दाखवतो. SBI कॉन्ट्रा फंड याचा अल्फा निर्देशांक 15.72 इतका आहे. कोटक इंडिया कॉन्ट्रा याचा अल्फा निर्देशांक 4.91 इतका आहे. आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडाचा अल्फा निर्देशांक आहे 3.58. अल्फा जितका जास्त तेवढी फंडाची कामगिरी चांगली. इथे SBI कॉन्ट्रा या फंडाचा अल्फा निर्देशांक जास्त आहे. बीटा फंडाच्या अस्थिरतेचा संदर्भ देते. SBI कॉन्ट्रा फंड याचा बीटा निर्देशांक आहे 0.87. कोटक इंडिया कॉन्ट्रा फंड याचा बीटा निर्देशांक आहे 0.92. आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा याचा बीटा निर्देशांक आहे 0.90. इथे SBI कॉन्ट्रा या फंडाचा बीटा निर्देशांक कमी आहे. याचा अर्थ हा फंड कमी अस्थिर आहे आणि कमी जोखमीचा आहे. शार्प रेशिओ घेतलेल्या जोखमीच्या संदर्भात परतावा मोजतो. SBI कॉन्ट्रा फंड याचा शार्प रेशिओ निर्देशांक आहे 2.15. कोटक इंडिया कॉन्ट्रा फंड याचा शार्प रेशिओ निर्देशांक आहे 1.51. आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडाचा निर्देशांक आहे 1.40. उच्च शार्प रेशिओ म्हणजे जास्त जोखीम न घेता उच्च परतावा. इथे SBI कॉन्ट्रा या फंडाचा शार्प रेशिओ निर्देशांक जास्त आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे फंडाच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत फंडाच्या उत्पन्नातील अस्थिरता मोजणारे परिमाण होय. SBI कॉन्ट्रा फंड याचा SD निर्देशांक आहे 4.13. कोटक इंडिया कॉन्ट्रा फंड याचा SD निर्देशांक आहे 3. आणि अनवेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडाचा निर्देशांक आहे 2.81. इथे SBI कॉन्ट्रा या फंडाचा SD अधिक आहे, म्हणजेच तोटा किंवा नफा ही अधिक असू शकतो. चला आपण पाहूया मागील 1 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते. SBI कॉन्ट्रा या फंडने 1 वर्षात 28.10%, कोटक इंडिया कॉन्ट्रा या फंडने 1 वर्षात 22.56% परतावा दिला आहे, तर
अन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडने 16.58% इतका परतावा 1 वर्षात दिला आहे. मागील 3 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते बघूया. SBI कॉन्ट्रा या फंडने 3 वर्षात 38.94%, कोटक इंडिया कॉन्ट्रा या फंडने 3 वर्षात 25.03% परतावा दिला आहे, तर अन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडने 23.16% इतका परतावा मागील 3 वर्षात दिला आहे. आता मागील 5 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते बघूया. SBI कॉन्ट्रा या फंडने 5 वर्षात 23.64%, कोटक इंडिया कॉन्ट्रा या फंडने 5 वर्षात 18.39% परतावा दिला आहे, तर अन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा या फंडने 16.99% इतका परतावा मागील 5 वर्षात दिला आहे. या तीनही फंडांनी ज्या कंपनीजमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यापैकी टॉप 10 कंपन्यांची नावे बघूया.